सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल यांनी आदिला नदीच्या टिकाव आणि संरक्षणाविषयी स्पष्ट भूमिका मांडली आहे. महापौरांनी नोंदवले की पाटबंधारे विभागाकडे बैठकीच्या वेळेस या प्रकरणाची सविस्तर माहिती उपलब्ध नव्हती, परंतु आता ती माहिती विभागाला उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले आहे. या निर्णयामुळे नदीच्या योग्य व्यवस्थापनासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील. जर आदिला नदीच्या पात्रामध्ये कोणी बेकायदा बांधकाम केले किंवा प्लॉटिंग केले असेल तर पालिका प्रशासनाने त्यावर कठोर कारवाई करावी असा महापौरांचा आग्रह आहे. त्यांनी स्पष्ट केले की नदीचे अस्तित्व टिकवण्यासाठी पालिकेचे पूर्ण पाठबळ राहील. आता काही लोकांनी या ठिकाणी ज्या ठिकाणी जागा गेलेली आहे तर त्याला आपण बघू काय करता येईल, शासन दरबारावर काय आपण पाठपुरावा करता येईल ते आपण निश्चित करू. एकच आहे, त्या ठिकाणी सोलापूर शहराचा जो काय विकास आहे, आता नदी आहे, पर्यावरण प्रेमींची आम्ही या ठिकाणी बैठक घेऊन त्यांचा जो गैरसमज झालेला आहे त्या ठिकाणी आम्ही गैरसमज काढणार. त्या ठिकाणी जर नदी असेल तर नदी व्हायला पाहिजे. अनेक लोकांना जर बांधकाम परमिशन म्हणा किंवा त्या ठिकाणी बांधकाम परवाने दिले गेलेले आहेत त्यांची देखील या ठिकाणी बैठक घेऊन आम्ही काय करता येईल त्यांच्या या संदर्भात आम्ही बैठक घेऊन आणि शासन स्तरावर पाठपुरावा करून पहिला आम्हाला एक सांगतो, काही लोकांनी त्या ठिकाणी जवळपास 12 मीटर 15 मीटर सोडून या ठिकाणी घरं बांधलेली आहेत. काही लोकांना प्लॉटची परवानगी 12-15 बरोबर आहे ते नोटीस दिलेत नोटीस. एक सांगतो, महानगरपालिकेने त्या ठिकाणी देताना 15 मीटर सोडून त्या ठिकाणी त्यांचे बांधकाम आहेत आणि त्यांचे जे सीमांकन आहे उद्या भविष्यात जे रेड लाईन ब्ल्यू लाईन जे सीमांकन होणार आहेत ते कुठपर्यंत होणार आहे आपण या ठिकाणी बघूयात पहिला. त्याच्यानंतर त्यांच्याकडनं अजून आराखडा आला नाही, जेव्हा आराखडा येईल तेव्हा बघता येईल आपल्याला. जर त्या ठिकाणी जागा जर काय कोणाची जात असेल तर निश्चित आम्ही ज्या कोणाची जागा असेल त्यांना आम्ही रिक्वेस्ट करू. आता तर त्या ठिकाणी प्लॉट मला वाटतंय, माझ्या मते त्या ठिकाणी सर्व सोडून म्हणजे काय म्हणते ते 15 मीटर सोडून या ठिकाणी त्यांचं बांधकाम किंवा प्लॉटिंग झालेलं असेल असं मला वाटतंय. जर काय नसेल, नदीला कुठेही आम्ही आडवं येणार नाही. जर अजून नदीचं डायरेक्शन त्या ठिकाणी नाही आणि त्या ठिकाणी देताना रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन हे त्या ठिकाणी आखून देणार आहे. जर ब्ल्यू लाईनच्या आत असेल तर त्या ठिकाणी ते वाचणार आहेत. रेड लाईन असेल तर त्यांना आम्ही रिक्वेस्ट करू की इथं या ठिकाणी नदी व्हायला पाहिजे. त्या अनुषंगाने जर त्यांची त्या ठिकाणी जागा वगैरे जर जात असेल तर शासन स्तरावर त्यांना काय उपाययोजना किंवा काय त्यांना आपण पाठपुरावा जर करायचा असेल, त्यांना मोबदला जर द्यायचा असेल तर आम्ही प्रयत्न करू.